नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता मदत करण्यासाठी ऊर्जा तर तयार आहे, परंतु घाबरलेली आहे ती म्हणजे पद्मा. पद्मा खूप घाबरली आहे. तिला कळतच नाही आहे की काय होऊन बसलं हे सगळं. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा? कारण जी लोकं आहेत ती खूप भयानक आहेत. इकडे ऊर्जा म्हणत असते की पद्मा, ऐक माझं तू. तुला कळतंय का तू काय करतेस? अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. मी आहे ना तुझ्याबरोबर. मग कशाला घाबरतेस तू? असं पद्माला ती सांगत असते. पद्मा मात्र रडत असते. ऊर्जा म्हणत असते, "थोडं तरी तू खाऊन घे. तू काहीच खाल्लं नाही तर कसं चालेल सांग बरं?" असं म्हणत ऊर्जा तिला मदत करत आहे, तिला समजून सांगत आहे. परंतु पद्मा मात्र बोलायलाच तयार नसते. पद्मा घाबरलेली असते. आज गरीब आहे, तिच्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे, ती मात्र खूप भयानक असते, ज्याचा विचार कोणीही करू शकत नाही. आणि इकडे ऊर्जा मात्र तिच्या मदतीला खंबीरपणे आता उभी राहिलेली आहे. खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि ती आलेली आहे तिच्यासोबत तिला न्याय मिळवून देण्यासाठी. इकडे मात्र ऊर्जा म्हणत असते की हे बघ, घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी आहे तुझ्यासोबत. आणि आता जर मला सांग, तू जर अशी शांत राहिली तर कसं चालेल? आपल्याला या सगळ्यासाठी लढावं लागणार आहे. एवढं लक्षात ठेव, असं म्हणत ती बोलत असते आणि सांगत असते. त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र पद्माच्या तोंडून काही शब्दच निघत नाहीत. मग मात्र ऊर्जा म्हणते की काय झालंय मला नक्की सांग. कोण होती ती माणसं? तू पाहिलंय ना त्यांना? तू ओळखतेस का त्यांना? तेव्हा ती सांगू लागते की नाही, ती माणसं खूप मोठी आहेत. आपण त्यांच्यासोबत नाही लढू शकणार आहे. असं ती जेव्हा सांगत असते, तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणते, "नक्की कोण होती ती माणसं ती सांग मला." तेव्हा ती सांगते की आपल्या एरियातला MLA, त्यांचा मुलगा शिर्के, आणि त्याने हे सगळं केलेलं आहे. आता मात्र इकडे ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जाला लगेच पद्मा म्हणते, "नाव ऐकून तू पण हादरलीस ना ताई?" तेव्हा ऊर्जा म्हणते, "मी हादरली नाही आहे. मला जाणीव झाली की आपली लढाई किती मोठी आहे या गोष्टीची. मी हादरले नाही आहे गं, आणि घाबरले तर मुळातच नाही आहे. कारण मला माहिती आहे की आपण अन्यायाविरुद्ध लढणार आहोत." इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जहागीरदारांच्या फर्ममध्ये मिस्टर शर्मा यांची केस असते हिट अँड रनची. म्हणजे त्यांच्या मुलाने 2 मुलांना ठोकलेलं असतं. ते मुलं जागेवर गेलेली असतात आणि तो मुलगा कमी वयाचा असतो, त्याच्याकडे लायसन नसतं, त्याचबरोबर त्याने ड्रिंक केलेलं असतं आणि त्या मुलाला न्याय मिळवून दिलेला असतो. म्हणजे त्या मुलाला निर्दोष सोडवलेलं असतं. इथे आपण न्याय हा शब्द वापरू शकत नाही आहे, कारण त्यांना जहागीरदार म्हणजेच ॲडव्होकेट जहागीरदार याने निर्दोष सोडवलेला आहे. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात आणि ते आलेले असतात. ते म्हणत असतात की खरंच आज तुम्ही जे काही केलेलं आहे, खरंच खूप मोठं काम केलेलं आहे, असं सांगितलं जात असतं. आणि तो मिस्टर शर्मा जो आहे तो म्हणत असतो की खरंच आहे. तेव्हा तो जहागीरदार सांगू लागतात की हो, हे बघा कसं आहे, आपण आपल्या बाजूने मार्ग तिथं निवडलेला आहे आणि या गोष्टी केलेल्या आहेत. कसं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी मान्य आहे मला, काय होऊ शकतं काय नाही हे सगळं मला पटतंय. परंतु आत्ता घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव मुला, कसं आहे, पुढच्या वेळेस जर असं काही झालं तर डिरेक्ट मला फोन करायचा, जास्त वेळ वाया घालवायचा नाही. असं जेव्हा इकडे ॲडव्होकेट जहागीरदार सांगतात, तेव्हा मात्र तिथं असलेल्या शौर्याला धक्का बसतो. शौर्य म्हणतो की हे सगळं काय आहे बाबा, काय बोलतायत? म्हणजे त्या फर्ममधल्या कुठल्याच लॉयरला ही गोष्ट पटत नसते की 2 गरीब मुलांचा जीव गेलेला आहे, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, आणि सरळ सरळ इथे मात्र या गोष्टी अशा घडत आहेत की त्याचं कोणाला काहीच वाटत नाही. म्हणजेच ॲडव्होकेट जहागीरदार यांनी त्या मुलाला निर्दोष सोडवले आणि एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत, तर पुढं असंही सांगत आहेत की घाबरण्याची गरज नाही आहे. जेव्हा पुन्हा असं काही होईल तेव्हा लगेच मला कॉल करायचा आहे. तेव्हा मात्र त्या फर्ममधल्या सगळ्यांनाच खरं तर वाईट वाटत असतं. आणि आता जहागीरदारांनी शब्द दिलेला आहे, त्यामुळं ते जे शर्मा आहे त्यांच्या मुलाला घेऊन जाऊ लागतात. परंतु इकडे भीती मात्र शौर्याला वाटत असते की काय आहे, आपण लॉयर आहोत आणि जेव्हा मीटिंग संपते तेव्हा तिथून बाकीच्या जे ऑफिसच्या ज्या कलिग्स असतात, क्लायंट असतात, ते सगळेजण तिथून निघालेले असतात आणि सगळे म्हणत असतात की हे सगळं काय आहे? म्हणजे त्या गरीब मुलांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे सगळं खरं तर आपल्यामुळं होतंय, कारण साहेबांनी जे काही काम केलेलं आहे ते पटलेलं नसतं.
इकडे दिव्या आणि आदित्य बोलत असतात. आदित्य मात्र बोलायलाच तयार नसतो. तो दिव्याला म्हणत असतो की तू फसवलेस मला. दिव्या म्हणत असते मी काय फसवले तुला, म्हणजे मला सांग आपण लव्ह मॅरेज केले. तेव्हा आदित्य म्हणतो की लव्ह मॅरेज कसं म्हणायचं, लव्ह मॅरेज याला सांग बरं, हे तूच ठरवतेस का, म्हणजे तू जे काही केलेलं आहेस ते. तेव्हा दिव्या म्हणते मी काय केले, मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे. आदित्य तू असं कसं वागतोस रे माझ्याशी, प्रत्येक वेळेस तुझ्या घरातले मला एवढा त्रास देतात तरीही मी सगळ्यांशी शांतपणे राहत असते, पण तू माझ्याशी असं का वागतो, असं मात्र दिव्या आवर्जून आदित्यला विचारत असते. तर आदित्य मात्र म्हणत असतो की मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काय केलेलं आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. आदित्यचं असं म्हणणं असतं की जे काही केलेलं आहेस ना तू तू केलेलं आहेस, त्याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. तू मला फसवलेला आहे आणि तू माझ्याबरोबर चुकीची वागलेली आहे, असं इकडे आदित्य दिव्याला म्हणत असतो. कारण दिव्याला त्याचं म्हणणं आहे की जे काही केलेलं आहे ते तू माझ्याशी फसवणूक केलेली आहे, तुला श्रीमंत घरात यायचं होतं त्यासाठी तू ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दिव्या म्हणत असते की ठीक आहे. आदित्य म्हणतो की मी तुला कधीच बायको मानणार नाही आणि तुझ्याबरोबर ते नातं आपल्यामध्ये कधीच नसेल, एवढं लक्षात ठेव. आदित्य तिथून निघून जातो आणि इकडे दिव्या मात्र खुश झालेली असते. दिव्या म्हणत असते की ठीक आहे, मला जे काम होतं, मला या घरात यायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं आता कोणत्या गोष्टींचा मी विचार करायची गरजच नाही, असं दिव्याचं चालू असतं. इकडे शौर्यने आता त्या लोकांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर शौर्य घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये शौर्य तिथं असतो आणि मग त्या बाबांच्या केबिनमध्ये येतो आणि विचारू लागतो की हे सगळं काय झालं आहे, म्हणजे या सगळ्याचा काय अर्थ आहे, मला कळतच नाही आहे की आपण जे करतोय ते चुकीचं नाही आहे ना. कारण आपण त्या मुलाला म्हणजे ज्याने 2 मुलांना संपवलेलं आहे त्याला आपण वाचवलं, ही गोष्ट चुकीची केली नाही आहे का बाबा, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट जहागीरदार म्हणजे त्याचे बाबा त्याला सांगू लागतात की काही चुकीचं केलेलं नाही आहे, आपण कायदा मोडला का, नाही मोडला. मग शौर्य म्हणतो जर जी मुलं एक्सपायर झाली त्यांची केस आपल्याकडे आली असती तर इकडे ॲडव्होकेट बोलतात की हो, त्यांनाही आपण वाचून न्याय मिळवून दिला असता. आपण काय आपल्याकडे येणाऱ्या क्लायंटला न्याय मिळवून द्यायचं, जस्टिस कोण कोण गुन्हेगार कोण काय याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे. इकडे आता ऊर्जा म्हणत असते की पद्मा हे बघ, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तुला माहिती आहे का, जेव्हा मंग्याबरोबर मी तुला गाडीवरती पाठवलं त्यानंतर एक मुलगा आला आणि जो आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला, त्या गुंड मुलांची त्याने चांगलीच धुलाई केली आणि त्यानंतर त्याने हे सगळं आपल्या मदतीला धावून येऊन त्याने केलेलं आहे, नाहीतर. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघ, ऊर्जाला ती सांगू लागते की हे बघ, मी काही चुकीचं नाही केलेलं, मलाही माहिती आहे, पण एक गोष्ट मात्र मला सांगावी वाटते, ती म्हणजे पद्मा तिला म्हणत असते की ताई कसं आहे माहिती आहे का, ती माणसं कशी आहेत हे तुलाही माहिती आहे, मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की त्या माणसांनी तुझ्याकडे कोणत्याही चुकीच्या पद्धतीने आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे ती वेळ उद्या तुझ्यावर येऊ शकते आणि तुझीही वाट लागू शकते, म्हणून मी तुला सांगते की तू यामध्ये पडू नकोस, कारण यामध्ये जर तू पडली तर खूप अवघड होईल, असं ती सांगू लागते. तेव्हा इकडे शौर्य आणि त्याच्या बाबांचं बोलणं सुरूच असतं. तेव्हा शौर्य जे काही प्रश्न विचारत आहे ते ऐकून जहागीरदार म्हणतात की बाद झालं, कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आता ही फाईल घे, हे पेपर्स कोर्टात जमा कर आणि पुढच्या केसच्या तयारीला लाग. आपण अजिबात विचार करायचा नाही आहे, आपल्याला फीज हवी आहे आणि ते आपल्याला मिळते, आपण कायदा कुठलाही मोडत नाही आणि कायद्याचं उल्लंघनही करत नाही, अशा पद्धतीने सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता ऊर्जा ही पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ती लढत असते. ऊर्जा म्हणत असते की घाबरली तर मुळीच नाही आहे गं, पण मला फक्त आता काळजी एकाच गोष्टीची वाटते की या सगळ्यातून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं आहे. शौर्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते की पैशांसाठी आपण एखाद्या निरपराध व्यक्तीवरती अन्याय करतोय, ह्या गोष्टीचं शौर्याला वाईट वाटत असतं. परंतु त्याच्या बाबांच्या पुढे त्याचं सध्या काही चालत नसतं, कारण तो त्यांच्या फर्ममध्ये काम करत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा ही पद्माला समजवत असते. पद्मा म्हणत असते की मी माझ्यासाठी सांगत नाही आहे ताई, मी तुझ्यासाठी सांगते, ती माणसं चांगली नाही आहेत. आणि ती म्हणते की बाईसाहेबांचा फोन येतोय, मला तिकडे जावं लागणार आहे आणि कामावर जावं लागणार आहे, ह्या माझ्या अंगावर असलेले व्रण, ह्या सगळ्या गोष्टींमुळं मलाही तेवढाच त्रास होतोय गं. मलाही माहिती आहे की मी हे सगळं काय करून बसलेले आहे, माझ्याबरोबर हे सगळं काय झालेलं आहे,
पण काय करणार सांग ना, माझ्यावर जबाबदारी आहे. माझा एक छोटासा भाऊ आहे, मग त्याचं कसं होईल? त्याच्यासाठी मला जगावं लागणार आहे, असं ती सांगत असते. आणि इकडे ऊर्जा म्हणत असते, तू काळजी करू नको, तो जो मुलगा आहे ना, तो आपल्या मदतीला येईल. पण पद्मा तिला म्हणते, पण आपण शोधणार कुठं त्या मुलाला? कुठे सापडेल तो मुलगा? शक्य आहे का या सगळ्यामध्ये तो मुलगा आपल्याला सापडणं? असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा खंबीरपणे उभी असते. ती म्हणते, शोधेल मी त्या मुलाला. खरं तर ऊर्जाने तिचं कार्ड त्या मुलाला दिलेलं असतं, पण त्याच्या बाबतीतली कोणतीच इन्फॉर्मेशन तिच्याकडे नसते. त्याच्याबद्दल तिला काहीच माहिती नसतं. म्हणून तर आता प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर ऊर्जा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे. जे काय करायचं आहे ती सगळी करायची तयारी ऊर्जाने दाखवलेली असते. त्याचबरोबर इकडे ऊर्जा पद्माला म्हणत असते, काय झालं? तेव्हा पद्मा सांगू लागते की फोन येतोय, कारण तिला आता जावं लागणार आहे, आवरायला सुरुवात केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. काहीही करून मला या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्यासाठी तिची ही सगळी तयारी सुरू असते. आता इकडे चिडलेली असते ती म्हणजे अर्पिता. अर्पिता म्हणत असते, तुला कळतंय का? तुझ्यामुळं माझंही लग्न मोडणार आहे. काहीही झालं तरी मला शौर्य हवं आहे, आणि शौर्याशिवाय मी कुठल्याही मुलाचा विचार करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. आत्ताच्या आत्ता मला ह्या सगळ्याचा मार्ग लावला पाहिजे. तुला कळतंय का तू काय करून बसलायस हे सगळं? असं म्हणत ती चिडलेली असते. तो म्हणतो, काय त्या मुलीच्या तोंडावर पैसे फेक, बंद करेल तोंड ती. एवढा काय विचार करतेस तू? म्हणजे बाईची अब्रू पैशामध्ये विकत घेता येते, असा हा श्रीमंत मुलाचा हा माज असतो. आणि तो माज इथे आपल्याला दिसत आहे. म्हणजे या मुलाला जराही वाटत नाही आहे बिचारी पद्मा गरीब आहे, तर तिच्याशी आपण अशा पद्धतीने वागलो तरीही चालेल, हाच विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. आणि तो मात्र त्याच पद्धतीने बोलत असतो. इकडे मग अर्पिता दिव्याला फोन करते आणि दिव्याला म्हणते, अगं पद्माचा नंबर आहे का तुझ्याकडे? मला पाठव तेवढा. दिव्या म्हणते की हां, पण का पाहिजे? नाही, मला तिच्याशी बोलायचं आहे गं जरा, माझं काम आहे तिच्याकडे, असं सांगू लागते. आणि मग दिव्या म्हणते की हो, पाठवते. आता दिव्याने ठरवलेलं असतं की पद्माचा नंबर द्यायचा आहे. खरं तर दिव्याला माहीतच नाही की नक्की काय गोंधळ झालेला आहे. दिव्याने पद्माचा नंबर नाही दिला पाहिजे, परंतु इथे काहीही नसताना आता दिव्या तो नंबर देते. त्यानंतर आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पद्मा तयार झालेली आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहे ऊर्जा. तोपर्यंत दिव्याच्या इकडे पद्माच्या फोनवरती फोन आलेला असतो, आणि तो फोन अर्पिताचा आलेला आहे हे दिव्याला सुद्धा कळलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे दिव्या म्हणते, पद्मा म्हणते की बोला. तेव्हा अर्पिता म्हणते, अगं कुठे आहेस तू? घरी पण गेलेली नाही आहेस, इथे पण नाही आहे, मला त्यांचे फोन येत आहेत. तर ती म्हणते, नाही, काही नाही, मला इथं काय झालं आहे ना ते सगळं कळलेलं आहे. आता पद्मा शांत होते. मग पद्माला ती म्हणते, तू कोणाला काही सांगितलेलं नाही आहे ना? तू इकडे ये, इथे ये, आपण बोलूया. तेव्हा पद्मा म्हणते की नाही, मी अजिबात येणार नाही तिकडे, तर मी अजिबातच येणार नाही, असे स्पष्टपणे ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे तिला अर्पिता म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणाला काही सांगितलं नाही आहे ना? तुझ्याबरोबर कोणी नाही आहे ना तिथं? आता मात्र खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो, कारण हे सगळं जे काही घडलेलं असतं ते मात्र खूप भयानक असतं. आणि सरळ सरळ ही मुलगी तिला म्हणते की मी आहे ना, मला माहिती आहे, तू इकडे ये, मी तुझ्यासोबत आहे. आता ही हिला काय मिळवून देणार आहे हे तर पद्माला पण माहिती आहे आणि ऊर्जालाही माहिती आहे. सरळ सरळ धमकावत आहे आणि तिला सांगत आहे की जहागीरदारांच्या घरी ये, तिथं आपण बोलूया, मी तिकडे येते, असंही सांगितलं जातं. आणि म्हणते की आजींच्या औषधाची वेळ झालेली आहे, आजी घरी वाट बघत आहेत आणि तू अजूनही गेलेली नाही आहे. आजींची चिडचिड वाढत चाललेली आहे, तू लवकरात लवकर जा, असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र बिचारी पद्मा विचार करत आहे, आणि हा जो नराधम आहे तो शांतपणे तिथं उभा राहिलेला आहे. यांना फक्त यांचं रेप्युटेशन महत्त्वाचं आहे, यांना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी देणं घेणं नाही. यांच्यासाठी यांचं रेप्युटेशन महत्त्वाचं आहे, आणि ते जर नाही झालं तर त्याला जर धक्का पोचला तर तो ह्यांना सहन होत नाही. पण ची आबरू लुटणं ही गोष्ट त्यांच्यासाठी साधी असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणत असते की हे बघ पद्मा, काही झालं तरीही मी तुला माझा नंबर देते. कारण पद्मा इकडे ऊर्जाला फोन आलेला असतो आणि कोर्टामध्ये तिला पेपर सबमिट करायचे असतात. तेव्हा ती म्हणते की हो, मी पोहोचते. आणि इकडे ती सांगायला सुरुवात करते की पद्मा, हा माझा नंबर घे, आणि तुला माहिती आहे का, आता तू कुठंही जायचं नाही. जर वेळ घालवला तर आपली केस वीक होत जाणार आहे. तुझ्या लक्षात येत नाही आहे, मी तुला काय सांगते लक्षात येते ना? एवढ्या गोष्टी लक्षात ठेव. काही झालं तरीही
आपली केस जी आहे ती वीक होऊ द्यायची नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपली केस जर वीक पडली तर खूप अवघड होणार आहे. आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, न्याय मिळवायचा आहे, हे सगळं ती सांगत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वा आलेली असते आणि दळवी काकूसुद्धा आलेले असतात. मग दळवी काकूंना पूर्वा म्हणते काय झालं, तर दळवी काकू म्हणतात की अगं हे 800 रुपये जमा कर. काय झालं माहिती आहे का, आलेत ना ते 1,00,000 रुपये करायचे आहेत ना जमा, त्याच्यामुळं हे सगळं घाई करावीच लागणार आहे असं म्हणत त्या पूर्वाकडे पैसे देत असतात. म्हणत असतात खरं तू बचत गट चालू केला आणि या चाळीतल्या बायकांसाठी खरंच खूप मोठी कामगिरी केलेली आहे. हे सगळं तुझ्यामुळं होऊ शकलेलं आहे, नाही तर या बायकांचं कसं झालं असतं. आणि हे घे, त्या मांजरीसाठी ना उकडीचे मोदक आणलेले आहेत, हा डबा पण घे असं म्हणत उकडीचे मोदक देत असते आणि सांगते की हे घे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता पूर्वा म्हणत असते की हो. मग ती म्हणते की पण तुम्ही सकाळी तर तिच्याशी एवढं भांडत होता आणि आत्ता. तेव्हा ती सांगू लागते हो ग, या चाळीत माहिती आहे का, ऊर्जा एवढं भांडणारं कोणी नाही आहे माझ्यासोबत तोडीस तोड. तीच माझ्याशी तेवढं तोडीस तोड भांडू शकते, हे मला पण माहिती आहे ग. म्हणून तर तिच्याशी मी तेवढं भांडत होते. तुला माहिती आहे ना आमच्या दोघींचं छान जमतं, असं त्या सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणत असते हो ना, खरंच ही तर गोष्ट मला चांगलीच माहिती आहे, असं इकडे यांचं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आता ऊर्जा कोर्टामध्ये पेपर सबमिट करायचे आहेत त्यासाठी ती गेलेली असते. आणि त्याचवेळी तिच्या हातातून काही गडबडीत एका व्यक्तीचा धक्का लागतो आणि ते पेपर्स जे आहेत ते खाली पडतात. आणि नेमकं त्याचवेळी समोरून शौर्य पण आलेला असतो आणि शौर्य ते पाहतो आणि ऊर्जाच्या मदतीला शौर्य हा धावून आलेला असतो. आणि शौर्य म्हणतो की हे. आणि मग जेव्हा ऊर्जा पाहते तेव्हा तिला कळतं की शौर्य आहे समोर. मग शौर्यला ती बोलत असते. तेव्हा शौर्य म्हणतो की ती मुलगी ठीक आहे ना, म्हणजे सगळं ओके आहे ना, असं शौर्य तिला विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणत असते की एक प्रॉब्लेम झाला आहे, तू येशील कोर्टात साक्ष द्यायला, म्हणजे बघ तू या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी देशील माझी साथ, देशील मला प्रॉमिस. तेव्हा शौर्य तिला म्हणतो की हो, मी येईल कोर्टात साक्ष देण्यासाठी आणि तू लढणार आहेस ना, मी आहे तुझ्यासोबत, असं शौर्य तिला सांगत आहे. आणि मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला वचन देतो की मी नक्की कोर्टात येईल. आणि आता शौर्याने या लढाईमध्ये इकडे ऊर्जाची साथ देण्याचं वचन दिलेलं आहे. आणि फायनली ऊर्जा आता कोर्टात केस स्टँड करणार आहे, ती म्हणजे शिर्केंच्या विरोधात. आणि आता MLA शिर्के ऑब्वियसली जहागीरदारांचे व्याही आहेत, म्हणजेच आता या कोर्टामध्ये इकडे ऊर्जाच्या विरोधात उभे राहणार आहेत, ते म्हणजे ॲडव्होकेट जहागीरदार. आणि त्यांनी ह्या या लढाईविरुद्ध उभं राहण्याचं ठरवलेलं आहे, पण गुन्हेगाराच्या बाजूने. ऊर्जा आता त्यांना कशी धूळ चारणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.